नाही, माझ्या मामानं सांगितलंय, बाबांनो तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी तुमच्याकडे येतो, फक्त ओळखायला शिका. मग तो मेंढराच्या रूपात येईल, मेंढक्याच्या रूपात येईल, पुजाऱ्याच्या येईल, कुणाच्याही रूपात तुमच्या बांधावर येईल. फक्त ओळखायला शिका. आज आपल्या गावात आहेत, उद्या आपल्या गावात आहेत, परवा वाळव्याला जाणार आहेत. मामांची बकरी आपल्या गावात आहेत, पंचकुशीत आहेत. या देवाला सोनं देऊ नका, नाणं देऊ नका, पैसा देऊ नका. या देवाकडे मायंदार आहे, या देवाकडे काय असं नाही, असं नाही. फक्त जर द्यायचं असेल, माझ्या बाळूमामांची लक्ष्मी माझी मेंढी माऊली तुमच्या बांधावर आली, तुमच्या घराबशी आली, त्या मेंढी माऊलीला चारा पाणी द्या. आयुष्यभर बाळूधनगर तुमच्या घरादाराची राखण केल्याशिवाय राहणार नाही. मग तुमची कोणतीही अडचण असू दे, कोणतीही समस्या असू दे, कोणतीही रोगराई असू दे, कुठल्या देवरशाच्या, कुठल्या पुजाऱ्याच्या पाया पडायची गरज नाही. छाती ठोकून सांगतो, माझ्या बाळूमामाची बकरी 6 महिने राखा. तुमच्या घरादारातली नाही अडचण बरी केली तर या देवाला कधी तुम्ही देव म्हणू नका. एवढी ताकद माझ्या मामाची आहे. फक्त अंधश्रद्धेला कुणी सुद्धा थारा देऊ नका. आता जर बघितलं शाहीर कसा आहे, ताप आला की देव माझा बाप, आणि ताप गेल्यावर देवाच्या बाचा पण बाप होणारे लोक आहेत. हा देव तुम्हाला देण्यासाठी आलेला आहे. जिवंत उदाहरण सांगतो, माझ्या मामांच्या तळावर ज्याला बोलायला येत नव्हतं त्याला बोलायला लावणारा माझा बाळूमामा आहे. आपल्या मामांच्या तळावर धनाजी ओलेकर नावाचा एक मुलगा होता. त्याच्या आई वडिलांनी 12 ते 13 वर्षात तिथं आणून सोडला. त्याला बोलायला येत नाही, नीट चाला येत नाही, पण आमच्या कारभाऱ्यांनी सांगितलं त्याला इथं राहून दे, सेवा करून दे, चाकरी करून दे, भक्ती करून दे. दिवस लोटत गेला, महिने लोटत गेला, वर्ष लोटत गेली, दिवसांदिवस वर्ष भरत गेली. तो धनाजी माझ्या बाळूमामाच्या शेळीचं खाण सांभाळायचा, 200 ते 250 शेळ्या सांभाळायचा. सकाळ संध्याकाळ त्या शेळ्यांची पिल्ली पाजायचा. कुठं चारा आहे, कुठं चारा नाही त्याला करायचं. जसा दिवस लोटत गेला त्याला चालायला येत नव्हतं, चालायला लागला. बोलायला येत नव्हतं, एवढं बोलायला लावला. ही ताकद फक्त माझ्या बाळूमामाची आहे. जिवंत उदाहरण आहे. कॅन्सर सारखा रोग माझ्या बाळूमामानं बरा केलाय. काहीतरी लोक म्हणतील या अंधश्रद्धा पसरत्यात, यासनी काय आहे, किंवा तिकडे खराद गावला, इकडे ही चालवा लागली, यांचं भला लागले. आता हे कुणी म्हणायचं नाही. माझा देव जिवंत आणि जागता देव आहे. कुणाला जर देव जिवंत बघायचा असेल त्यानं 100% अवश्य संपर्क साधा. जर देव नाही जिवंत धावला, आयुष्यभर त्याच्यात चाकरी करायची आपली ताकद आहे का नाही? शाहीर बरोबर आहे का नाही? देव आपला जीवन बरोबर आहे. माझा भोळोबा जिवंत आहे, माझा शीद महाराज जिवंत आहे, अप्पाल सिद्धनाथ जिवंत आहे. अरे नाही नाही, या कलियुगातील बाळूमामा माझा जिवंत आहे. एवढी ताकद माझ्या देवांची आहे. कुणी म्हणायचं नाही देव जिवंत नाही, काय सांगतात धनगर? प्रत्येक एका गावाला फिरतील म्हणणार, पण हा देव माझा जिवंत आहे. एक उदाहरण सांगतो. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये विट्याजवळ नागेवाडी गाव आहे. त्या गावामध्ये सतीश निकम नावाचा विद्यमान सरपंच आहे. कुणाचं पळ पाहुणा असेल तर कधी पण विचारा. नागेवाडी गावामध्ये सतीश निकम आता त्या गावचा सरपंच आहे. त्या सरपंचाला जिबीला कॅन्सर झाला होता. कॅन्सर सारं द्याव डॉक्टर समज केलं, पण कुठं इलाज झाला नाही. जिवंत उदाहरण आहे, काल्पनिक कथा नाही. माणूस जिवंत आहे, विचारा कधी पण जाव. त्याला कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यावर सारं द्याव त्यानं केलं, सारं डॉक्टर केलं, पण कुठं इलाज चालला नाही. पण माझ्या बाळूमामाची बकरी विट्या भागात होती, त्याला कुणी तर सांगितलं बाळूमाच्या तळाव जा. माझ्या मामाच्या तळावाला आम्हाला भेटला. कारभाऱ्यांना गाठ घालून दिली आणि सांगितलं त्यांना कॅन्सर आहे.
त्या क्षणाला कारभाऱ्यांनी सांगितलं आम्ही देव नाही, डॉक्टर नाही. माझा डॉक्टर तंबूत म्हणजे माझा डॉक्टर रथात बसलाय तिथं झाला. कारभाऱ्यांनी रथाजवळ आणलं, वाटव्यातला भंडारा खायला दिला, कपाळाला लावला आणि सांगितलं तुमची काय अडचण आहे फक्त माझ्या बाळू धनगराला सांगा. आणि त्या सरपंचानं सतीश निकमनं डोकं टिकून सांगितलं देवा मला सोने नाणं धन दौलत भरपूर आहे, गाडी बंगला सगळा आहे, फक्त माझं शरीर साथ देत नाही. मला जिबीला कॅन्सर झालाय, माझा कॅन्सर बरा कर. माझ्या गावामध्ये कधी सुद्धा बकरी आलेली नाही. या महाराष्ट्रामध्ये कधी कार्यक्रम झाला नाही असा कार्यक्रम तुझा मी करतो, फक्त माझा कॅन्सर बरा कर. माझ्या देवानं त्या सतीश निकम डॉक्टरचा कॅन्सर बरा केला. ही ताकद माझ्या बाळूमामाची आहे. कुणाला नंबर जर त्यांचा पाहिजे असेल नंबर सुद्धा देतो. प्रत्येक वर्षातील एकदा माझ्या बाळूमामाचा कात्रून सोहळा तो घेतो. परवा आषाढी सोहळा झाला, 900 किलो वरी संध्याकाळची गेली. मग किती लोक आले असतील तुम्ही विचार केला. आणि 700 किलो वरी सकाळची गेली. आणि केळीला आणि उपवासाचा त्याला मापच नाही एवढा प्रसाद तिथं झाला. ही ताकद फक्त माझ्या बाळूमामाची आहे. अंधश्रद्धेला कोणी थारा देऊ नका. बाळूमामाची सेवा करा, चाकरी करा, भक्ती करा. 100% देव पावल्याशिवाय राहणार नाही. हा देव जिवंत आणि जागता देव आहे. आज आपल्या गावात आहे, उद्या पुढल्या गावाला जाणार आहे. अनेक जिवंत उदाहरण सांगतो. ग्रंथाला नोंद आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुका आहे, रेंदाळ गाव आहे. कित्येक लोकांना रेंदाळ माहित आहे? हात वर करा बरं. इथं एवढ्या जवळ तिकडे मावशानं पळे पाहून आहे का नाही? सोना काय होता बर मैंदाळ लोकांना माहित आहे की त्या रेंदाळ गावामध्ये चिरकान सिद्ध म्हणजे विठ्ठल बिरदेवाचं मंदिर आहे. त्या विठ्ठल बिरदेवाचा पुजारी विठू पुजारी नावाचा एक भक्त होता. ग्रंथाला नोंद आहे. तो भक्त होता, देवाची सेवा करायचे, चाकरी करायचे. लहान वयामध्ये वडील वारलं होतं, मोठा झाला, लग्नाच्या वयाला आला आणि पै पाहुण्याने विचार केला त्याचं लग्न लावलं पाहिजे. जसं पै पाहुण्याने विचार केला लग्न लावलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे. मुली शोधायला चालू केल्या, मुलगी भेटली आणि त्या विठू पुजाऱ्याचं लग्न लावलं. त्या मुलीचं नाव होतं मायव्वा. ग्रंथाला शाहीर नोंद आहे. त्या विठू पुजाऱ्याचं लग्न लावलं, सुखाचा संसार चालू झाला. महिने लोटली, वर्ष लोटली. त्या गावच्या देवाला, ग्रामदैवताला म्हणजे माझ्या हरिहर जोड्याचं, गरुड आणि घोड्याचं 2 द्यावं जोडीचं म्हणजे विठ्ठल बिरदेव चिरकान सिद्ध म्हणलं जातं त्या देवाला. त्या देवाला नवाज केलं. देवा भगवंता खूप दिवस झालं, पोटाला मूल बाळ नाही, पोटाला संतान दे. देवाला नवस केलं. जसं माझ्या भगवंताला नवस केल्या केल्या देव पावला. जसा देव पावला, दिवस लोटाय लागलं. त्या मायावाला दिवस गेलं, महिन्यामाग महिने लोटाय लागलं. 1चं 2, 2चं 3, 4 महिने झालं, 5 महिने झालं. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. जसं महिने लोटल तसं आनंद वाढत होता. घरामध्ये एखादं बाळ येणार, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. 9 महिने 9 दिवस झालं, घरामध्ये आनंद वाढत गेला होता. जसं 9 महिने 9 दिवस झालं, 10वा महिना संपला आणि आनंदाचं वातावरण दुःखात निर्माण झालं. त्या मायेवाला काय कळना, विठू पुजाऱ्याला काय कळना, विठू पुजाऱ्याच्या आईला काय कळना, भावाला काय कळना. पै पाहुणं नावं ठेवा लागलेत, माणसं सगळे नावं ठेवा लागलेत. काय करायचं, कसं करायचं. अमावस्या पौर्णिमा आली की त्या मायेवाचं पोट वाढायचं. अमावस्या पौर्णिमा झालं की पोट खाली जायचं. महिने लोटत होत, दिवस भरत होत. 10चं 11, 11चं 12 झालं.
12चं 13 झालं, वर्ष संपून गेलं. मायवाला काय कळना, इटू गुजाऱ्याला काय कळना. शेजा पाजारची लोक नावं ठेवायला. ही बाय आहे का राक्षसी नाही? मुलाला जन्म दित्या का नाही दित्या? लोक कुजबुजायला लागले. इटू पुजारी दिवसभर बकरी राखायचा, संध्याकाळी घरला यायचा, बदा बदा त्या मायेवाला मारायचा. माझ्या संसाराची तू वाट लावली म्हणायचा. मायेवा धडा धडा रडायची. धरणीचा पाटा अंगाचा वरुटा करायची, लोळायची, गडगडायची, हमरायची. लोक बघायची तर निघून जायची. मायेवाला नावं ठेवत होती. मायेवा आणि इटू पुजारी काय कळना. कोण सांगायचं या देवाला जा, त्या देवाला जा. सारं द्याव देवरशी हाकीम वैद्य सारं सारं केलं. सांगल त्या देवाला बकरी कापली, कोंबड कापलं, नारळ दिलं, कुठला सुद्धा देव पावला नाही. सारं डॉक्टर झालं, हाकीम झालं, वैद्य झालं, कुणाला कळालं नाही. त्या मायेवानं विचार केला, मला आता जगून उपयोग नाही. शेजाबाजारी नावं ठेवायला लागली, माझा नवरा नावं ठेवायला लागला, मारायला लागला. आता आपण जीव द्यायचा. जसं त्या मायेवानं विचार केला. सकाळ उठली, आंघोळ सवय केली, देव देवाला पुजला, देवाच्या पाया पडली, देवाला सांगितलं, अरे देवा भगवंता, झाली तुझी सेवा तुझी भरपूर झाली, आता मला माफ कर, मला जगायचं नाही. पण माझ्या मामाचा काय चमत्कार असतो बघा. त्या क्षणात तारदार गावची मावशी इटू पुजाऱ्याची रेंदाळ गावाला आली. तिला कळालं होतं इटू पुजारी माझा अडचणीत आहे. जशी मावशी आली तर बघते तर मायेवा रडायला लागली. मायेवा आली की काय झालं? मावशी काय सांगू तुला? अगं 14-15 महिने झालं, अमावस्या पौर्णिमा आली की माझं पोट वाढतंय. अमावस्या पौर्णिमा झालं की माझं पोट आहे त्या ठिकाणी जातंय. मला एक दिवस सुद्धा प्रस्तुत कळाईना झाल्यात मावशी. लोक नावं ठेवाल्यात. साऱ्या देवांना बकरी कापली, कोंबडं कापलं, अंड दामट समद समद केलं मावशे. पण काय करायचं मला कळेना झाले. त्या क्षणात त्या मावशीनं सांगितलं, लेकी तू जीवाला भिवू नको, एक सांगतो तेवढा ऐक. अगं अक्कोटचा बाळू धनगर त्या आदमापूरच्या डोंगरामध्ये त्या मरगुबाईच्या मंदिरात तळ टाकून बसला. आपण एकदा त्याला भेटायला जाऊ की. मायेवा म्हणजे माझं धाडस नाही, कुठल्या देवाच्या देवरशाच्या पाया मला पडायचं नाही. माझा नवरा मला मारायला लागलाय. अगं लेकी इटू घरला येऊन दे, मी इटूला सांगतो. त्या क्षणात थोड्या वेळात इटू पुजारी घरला आला. इटू पुजाऱ्याला सांगितलं, मायेवानं सांगितलं, तिच्या मावशीनं सांगितलं. इटू पुजारी समजून घेत नव्हता. मला कुठं जायचं नाही, कुठला देवरशी बघायचं नाही. जसं मायेवाला सांगितलं तसं इटूला सांगितलं. इटूनं ऐकून घेतलं. इटू पुजारी म्हणला, आपण तू सांगत्यास तर मावशी जाऊया. आजच्या दिवस मी बकऱ्याकडे बघतो, माझी कुडतर आवडतो, माझ्या सोबत्याला सांगतो आणि सकाळी आंघोळ सवळ करून आपण निघून जाऊ. इटू पुजारी आपल्या बकऱ्यात गेला. बकऱ्याची कुडतर आवरली, आपल्या सोबत्याला सांगितलं, बकरी दिली आणि इटू पुजारी संध्याकाळी घरला आला. घरात झोपला. खाऊन पिऊन हरपती तिरपती निद्रा साईन झाला. सकाळी उठला, आंघोळ सवळ केलं आणि इटू पुजारी आणि मावशी आणि मायेवा आदमापूरला निघाली. जशी इटू पुजारी, मायेवा आणि मावशी आदमापूरला निघाली. आदमापुरात गेल्यावर विचारलं, बाळूमामा कुठे आहे? अक्कोळच्या लोकांनी सांगितलं, डोंगराच्या कडेला मरगुबाईचं मंदिर आहे तिथं. जसं माझ्या मामांच्या जवळ गेलं, मामा 2-4 कासरं लांब होता. त्या क्षणात माझ्या जगाच्या मालकानं आवाज दिला, अरे इत्या रांडाच्या कुणाच्या घरादारावर राख रांगोळी करायला? अरे मी डॉक्टर आहे काय, वैद्य आहे काय, हाकीम आहे का, मी देवरशी आहे? मला तुझं काम करायचं नाही, तू माझ्याकडे येऊ नको.
युट्यूब पुजाऱ्याला काय कळेना. म्हणला मी त्याला नाव सांगितलं नाही, माझं काम सांगितलं नाही, पण बाळामोच असताना विचार केला. मग आपण ठरवा. बाळूमामाला सांगावं लागत नाही, कारण मुंगीच्या पायात घुंगरू वाजायला लागलं तर देवाला कळतंय. जसं युट्यूब पुजाऱ्याला आवाज दिला, इत्या आलाय त्या मार्गाने निघून जा. हे पहा, पुजारी उदाला येत आहे. आचार्य पुजारी उदाला येत आहे.